नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीच्या या रेमंड इथे असणाऱ्या या कार्यालयाच्या बाहेर मी आहे आणि आता युतीची बोलणी सुरू आहे। शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये ठाण्यामध्ये युती होईल का असं एक प्रश्नचिन्ह सकाळपासून निर्माण झालेला आहे आणि आणखी एक बैठक जी आहे ती शिवसेनेच्या आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे। आतमध्ये आत्ता खासदार नरेश मस्के आहेत, आमदार निरंजन डावखरे आहेत, आमदार रवींद्र फाटक आहेत, त्याचबरोबर कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आहेत, संदीप लेले आहेत, राम रेपाळे आहेत, त्याच सोबत आता या जी युतीची चर्चा सुरू आहे तिथे शिवसेनेचे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात युती होईल की नाही आणि कोणाला किती सीट्स मिळतील यावर चर्चा केली जाईल आणि अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत जवळपास या कार्यालयामध्ये ही तिसरी मीटिंग आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, निरंजन डावखरे, रवींद्र चव्हाण यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत जवळपास 2 बैठका ज्या आहेत त्या देखील झालेल्या आहेत। त्यामुळे युती होईल, 99% युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे। फक्त जागा वाटप फॉर्म्युला काय आहे तो कदाचित उद्या डिक्लेअर होण्याची शक्यता आहे। सकाळपासून एक वेगळं वातावरण ठाण्यामध्ये सुरू आहे। भाजपने बॅनर लावले, नमो भारत नमो ठाणे, त्यावर कमळ होतं, फक्त नरेंद्र मोदींचा चेहरा होता। त्यामुळे युती होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली, परंतु आतमध्ये जे वातावरण आहे ते युतीच्या बाजूचं वातावरण आहे। चर्चा जी आहे ती चर्चा पॉझिटिव्ह सुरू आहे। आणि आता तुम्हाला सांगतो, ही संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्र आहे। या सगळ्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 131 नगरसेवक जे आहेत ते निवडून दिले जाणार आहेत, 131, आणि 131 पैकी जवळपास 40 पेक्षा जास्त जागा या भाजपाला युतीमध्ये सुटू शकतात। तो आकडा 40 ते 45 यामध्ये असणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 50 पेक्षा जास्त जागांची मागणी भाजपने केलेली होती, परंतु आता ती 40 ते 45 जागा ज्या आहेत त्या भाजपाला या सगळ्या फॉर्म्युला अंतिम मिळू शकतात आणि बाकीच्या जागांवर शिवसेना जी आहे ती लढू शकते। 131 जागा लक्षात घ्या, त्यातील 40 पेक्षा जास्त म्हणजे 40 ते 45 मधला आकडा असू शकतो आणि या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो देखील आज ठरण्याची शक्यता आहे। आज युतीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। आतमध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण आहे। जर आता मी या भाजपच्या कार्यालयाबाहेर बघितलं आणि बाहेर आतमध्ये देखील बऱ्याच कार्यकर्त्यांची, भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे, परंतु आत्ताची ही ब्रेकिंग आहे। आतमध्ये खासदार नरेश मस्के आहेत, आमदार निरंजन डावखरे आहेत, संदीप लेले आहेत, राम रेपाळे आहेत, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक आहेत, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आहेत आणि हे सगळे मिळून आता ही युतीची जी चर्चा आहे ती सुरू आहे। मला वाटतं ही शेवटची मीटिंग असेल। याच बैठकीत ठरणार आहे की शिवसेनेला किती जागा मिळणार आणि भाजपला किती मिळणार। आता जर आपण विचार केला तर या ठाणे महानगरपालिकेमध्ये 24 माजी नगरसेवक याचे स्टँडिंग आहे, 24 जण भाजपचा आहेत। त्यामुळे निश्चितच जेव्हा भाजप शिवसेनेकडे जागांची मागणी करेल ती 24 पेक्षा डबल जी असेल, म्हणजे आपण बघितलं तर 24 जे काय असेल ते 50 पेक्षा जास्त जागांची मागणी भाजपने केलेली आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यापैकी शिवसेना भाजपला 40 ते 45 या जागा सोडू शकते। आता एक प्रश्न निर्माण होतो, 24 जे स्टँडिंग नगरसेवक आहेत भाजपचे त्यांना तर तिकीट मिळणारच, शिवसेनेचे 80, 82, 83, 85 जे काय नगरसेवक आहेत त्यांना तिकीट मिळणारच, परंतु भाजपच्या ज्या वाढीव जागा आहेत म्हणजे 24च्या पुढच्या जेवढे काही तिकीट भेटतील त्या ठिकाणी भाजपला कसं ऍडजस्ट करणार, कुठल्या ठिकाणी कोणाचा पत्ता कट करणार आणि कुणाला तिकीट देणार आणि कसं ऍडजस्टमेंट करणार, हा देखील एक मोठा गेम प्लॅन जो आहे तो याच मीटिंग मध्ये आता ठरविला जाणार आहे। कारण तुम्ही विचार केला, जर आपण पाहिलं तर कोपरी पाचपाकाडीचा विचार केला तिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे। तुम्ही शहरात आलात तर शहरात भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे। या सगळ्या वर्तकनगर आणि या सगळ्या पट्ट्यात आला तर पुन्हा एकदा शिवसेनेचं प्राबल्य आहे।
घोडबंदरला शिवसेना भाजपा दोघांचंही चांगलं प्राबल्य आहे. कळव्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे. तसं बघायला गेलं तर मुंब्र्यामध्ये कोणीच नाहीये. दिव्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यामुळे या सगळ्या सीट शेअरिंग एक फॉर्म्युला ठरल्यानंतर 24च्या पुढे ज्या काही भाजपला सीट देण्यात येतील त्या कुठे ऍडजस्ट होतील याचा देखील गेम प्लॅन जो आहे तो आतमध्ये ठरवला जातोय. आणि युतीची जी घोषणा आहे ती कदाचित अधिकृत घोषणा जी आहे ती आज होऊ शकते. ही तिसरी मीटिंग आहे आणि ही शेवटची मीटिंग देखील असू शकते. एक आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आज सकाळपासून जे भाजपच्या वतीने बॅनर लावण्यात आले नमो भारत नमो ठाणे, त्यानंतर शिवसेनेच्या वतीने देखील सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवण्यात आलं. शिवसेने ठाणे, ठाण्याची शिवसेना. त्यामुळे एक सोशल मीडिया वॉर जे आहे तर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू होतं. परंतु आता आतमध्ये चर्चा जी आम्ही चर्चा पाहिली, मी जी चर्चा पाहिली ती युतीच्या बाजूने होती. युती होईल अशीच चिन्ह आहेत आणि या युतीमध्ये भाजपला 40 पेक्षा जास्त म्हणजे 45 पर्यंत जागा मिळू शकतात. ही जी अधिकृत आकडेवारी आहे ती काही क्षणात डिक्लेअर देखील होऊ शकते किंवा उद्यापर्यंत जास्तीत जास्त अधिकृत घोषणा आणि अधिकृत जागा वाटप किती जागा भाजपला देणार या संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते आजही मिळू शकतात किंवा उद्यापर्यंत. परंतु ही आजची जी मीटिंग आहे ती शेवटची असू शकते. याच मीटिंगमध्ये कोणाला किती जागा देण्यात येतील, भारतीय जनता पार्टीला किती जागा देण्यात येतील आणि भारतीय जनता पार्टीला 24च्या पुढे ज्या जागा मिळतात त्या जागा कुठे देण्यात येतील हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा गेम प्लॅन देखील आत्ताच्या या बैठकीत ठरविला जाणार आहे किंवा जाण्याची शक्यता आहे. परंतु आजची ही तिसरी आणि शेवटची बैठक असू शकते आणि आतमध्ये जे वातावरण आहे ते पूर्णपणे युतीच्या बाजूचं वातावरण आहे. त्यामुळे 99% ही युती शिवसेना भारतीय जनता पार्टीची होईलच अशी चिन्ह आहेत. आणखीन एक, ही महायुती नाहीये, कारण या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सहभागी नाहीये. त्यांना कोणत्याही मीटिंगला बोलवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे घड्याळ या ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचं हे चिन्ह आहे. पुण्यामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट येण्याची चिन्ह आहेत. ठाण्यामध्ये देखील तसं होईल का, तर तशी अद्यापपर्यंत परिस्थिती नाहीये. त्यामुळे कदाचित ते स्वतंत्र लढू शकतात. अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा घड्याळ जनता चिन्ह आहे, ते स्वतंत्र एकटे लढू शकतात. आणि इकडे महाविकास आघाडी जी आहे म्हणजे शरद पवार गट आहे, मनसे आहे, उबाठा आहे आणि काँग्रेस आहे, हे देखील महाविकास आघाडीमध्ये एकत्रच लढू शकतात. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या शिवसेना भाजपा युतीवर आणि आकड्यांवर लागले. ते चित्र जवळपास आज स्पष्ट होईल आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.